तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काखी झोळी पुढे स्वान नित्य जान्हवीचे स्नान माथा शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदा हाती पायी खडावा गरजती तुका म्हणे दिगंबर तया माझे नमस्कार किंवा तया माझा नमस्कार काखी झोळी पुढे स्वान नित्य जान्हवीचे स्नान विठ्ठल 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 जीवे भावे वव्वाळी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शिवं सम्मामनं वन्दे वन्दे साधु भगवानं मुनिवर्यं साधु श्रेष्ठं गणेशानन्दं नमामि। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखी झोळी पुढे स्वान नित्य जान्हवीचे स्नान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला भंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा हा छोट्या पद्यातील 5 चरणाचा जवळजवळ आपल्या सर्वांच्या परिचयाच्या असलेला पाठातील असलेला हा अभंग आज भगवान दत्तात्रयांचा प्रगटी दिन आहे आणि म्हणून दत्तात्रयाचं काय वैभव आहे, कशा पद्धतीने दत्तात्रय भगवान परमात्मा संसारामध्ये आले त्याचं वर्णन थोडा फक्त जास्त झालं।
त्याचं वर्णन या अभंगामध्ये सहजगत्या करण्यात आलेलं आहे. पहिले तर दत्त शब्दाचा अर्थ तुमच्या डोक्यात राहू द्या. दत्त शब्दाचा अर्थ ददाती इति दत्त. दत्त मध्ये दोन त आहे. दत्त ददाती इति दत्त. जो देतो त्याला दत्त असं म्हणतात. जो देतो त्याला दत्त असं म्हणायचं. काय देतो? धन देतो, सत्ता देतो, संपत्ती देतो, ज्ञान देतो, विवेक देतो, वैराग्य देतो, भक्ती देतो, सदाचार देतो, मेल्याच्या नंतर मुक्ती बी देतो, मृत्यूलोकामध्ये आहे तोपर्यंत सुख आणि समाधान शांती देतो. त्यांचं नाव आहे दत्त. ददाती इति दत्त. जे देतात त्याला दत्त असं म्हणतात. पण विचारलं काय आहे दत्त, तर सांगितलं दत्त त्रय आहे. दत्त त्रय. त्रय म्हणजे तीन. तीन मिळून दत्त आहे. हो, दत्त त्रय. त्रय त्रय म्हणजे तीन. तीन मिळून दत्त आहे. कोण आहे तीन? ब्रह्मा विष्णू महेश. तीन मिळून त्रय दत्त. तिघ जण एकत्रित येऊन संसाराला देतात. त्यांचं नाव आहे दत्त. काय काय देतात? तर ब्रह्मदेव सृष्टीला निर्माण करतात, विष्णू पालन करतात, महादेव संहार करतात आणि तिघांना एकत्रित आणून अनुसया आणि आत्रीने या संसाराच्या कल्याणासाठी अजून एक गोष्ट देण्याचं कबूल केलं. त्यांचं नाव आहे ज्ञान. ज्ञान देण्यासाठी जे आले त्यांचं नाव आहे दत्तात्रय. दत्त आत्रय. दत्तात्रय. तीन ज्याच्यामध्ये आहेत त्यांचं नाव आहे दत्तात्रय. आत्री शब्दाचा अर्थ माहिती आहे? आत्री. नात्री इति आत्री. ज्याच्यामध्ये रजोगुण तमोगुण सत्वगुण नाही त्याला म्हणायचं आत्री. नात्री इति आत्री. ज्याच्यामध्ये कधी रजोगुणाचं वास्तव्य नाही, तमोगुणाचं वास्तव्य नाही, ज्यांच्यामध्ये सत्वगुणाचं बी वास्तव्य नाही त्यांचं नाव आहे आत्री. आणि अशा आत्रीची पत्नी तिचं नाव आहे अनुसया. जिच्या जीवनामध्ये असूया नाही. असूया शब्दाचा अर्थ द्वेष. असूया शब्दाचा अर्थ मत्सर. असूया शब्दाचा अर्थ दुसऱ्याचं आपल्या डोळ्याने चांगलं न पाहणे. हो, आपल्या मनाने दुसऱ्याबद्दल चांगली कल्पना न करणे, आपल्या बुद्धीने दुसऱ्याला चांगलं न म्हणणे, याचं नाव आहे असूया. ज्यांच्यामध्ये असूया नाही त्यांचं नाव आहे अनुसया. आणि असे अनुसया आणि असे अत्री मुनी आणि यांच्या घरी प्रगट झाले दत्तात्रय भगवान. दत्तात्रय भगवान आले. देवाच्या 24 अवताराची कथा श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये आणि द्वितीय स्कंदामध्ये आहे. दोन ठिकाणी देवाच्या 24 अवताराची कथा. पुराणामध्ये जागोजागी ती कथा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या साऱ्या कथेमध्ये ही एक अलौकिक कथा आहे आणि ती मध्ये दत्तात्रयाची कथा अलौकिक आहे. भगवान परमात्म्याचे जो 24 अवतार झाले त्याच्यापैकी 6 अवतार केवळ आणि केवळ ज्ञान सांगण्यासाठी आले. दत्तात्रय भगवान परमात्मा ज्ञान सांगण्यासाठी आले आणि त्याने एक मोठी परंपरा घेऊन आले आणि त्या परंपरेचं नाव आहे गुरु परंपरा. केव्हा मोका मिळाला तर एक ग्रंथ वाची जा, त्याचं नाव आहे गुरु गीता. ज्याच्यामध्ये गुरुची माहिती आहे. गुरु काय करू शकतो, गुरुचं सामर्थ्य किती, गुरुची शक्ती किती, गुरु किती मोठा आहे, गुरुला किती काय समजलं पाहिजे याचं वर्णन एका ग्रंथात आहे आणि त्याचं नाव आहे गुरुगीता. हो, गुरुगीता आहे, गुरुचरित्र आहे, अन्य ग्रंथ आहे, गुरुची माहिती सांगणारे ग्रंथ. आणि त्याच्यामध्ये हे दत्तात्रय भगवान परमात्मा गुरुच्या रूपामध्ये आले. वेदव्याजी ज्ञान सांगण्यासाठी आले, कपिल भगवान ज्ञान सांगण्यासाठी आले, नारद भगवान ज्ञान सांगण्यासाठी आले, सुखदेव भगवान ज्ञान सांगण्यासाठी आले, सनकादिक मुनी ज्ञान सांगण्यासाठी आले. आणि केवळ हे 6 जण आले आणि समाजाला आणि ज्ञानाची परंपरा समजून सांगण्यासाठी आले. आणि त्याच्यामध्ये पहिले आले सनकादिक. हो, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. याच्यानंतर आले नारद.
नारद अर्थात जे अत्यंत नामध्ये रमून गेले ते नारद, वेद व्यास, आणि याच्या बरोबर आले भगवान कपिल, आणि या बरोबर आले दत्तात्रय भगवान. हे केवळ आणि केवळ समाजाला ज्ञान सांगण्यासाठी आलेल्या देवाच्या 5-6 विभूती आहे, आणि त्यामध्ये दत्तात्रय भगवान आहे. विचारलं कसे आहे दत्तात्रय भगवान? महाराजांनी सांगितलं 3 शिरी 6 हात, ज्यांना 3 डोके आहेत. हो, ज्यांना 3 डोके आहेत. पुढे गेल्यावर सांगेल ते डोके काय आहे. 3 डोके. एक डोकं आहे त्यांना ब्रह्मदेवाचं, दुसरं डोकं आहे त्यांना विष्णूचं, तिसरं डोकं त्यांना महादेवाचं आहे. 3 डोके आहेत. संहाराचं डोकं त्यांच्या जवळ आहे, पालनाचं डोकं त्यांच्या जवळ आहे, आणि उत्पत्ती करण्याचं डोकंही त्यांच्या जवळ आहे. असे 3 डोके ज्यांच्याकडे, त्यांचं नाव आहे 3 शिरे आणि 6 हात. 6 प्रकारचे हात आहे त्यांना. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वरे, हे 6 हात या देवाचे आहेत. कोणत्या देवाचे कोणते हात आहे हे नंतर तुम्हाला जरूर सांगेल मी, पण आता मात्र एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की 3 डोके आहेत, 3 शिरा आहेत आणि 6 हात आहेत. आता ज्यांना 3 डोके आणि 6 हात आहे त्यांच्या पुढे जाऊन करावं तरी काय? लोटांगण घालावा का? नाही 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 नाही. काय करणार आहेत? महाराजांनी समजून सांगितलं, मी हे करणार आहो. 3 शिरी 6 हात तया माझे दंडवत. माझा दंडवत आहे, माझा प्रणिपात आहे, माझा नमस्कार आहे, माझा साष्टांग प्रणिपात आहे. मी अशा 3 शिर असणाऱ्या आणि 6 हात असलेल्या व्यक्तीला नमस्कार करतो. 3 शिरी 6 हात तया माझे दंडवत, माझा नमस्कार त्यांना आहे. विचारलं महाराज बरोबर आहे, पण काय आहे त्यांच्याकडे तरी काही विशेष आहे का? महाराज सांगतात काहीच नाही. एकाकी जोडी पुढे स्वान. काही बंगला आहे का? गाडी आहे का? घोडी आहे का? मठ आहे का? मुद्रा आहे का? शिष्य आहे का? शाखा आहे का? संप्रदाय आहे का? परंपरा आहे का? आहे का काही? महाराज सांगतात काहीच नाही. एकच आहे फक्त, काखामध्ये झोळी आहे. काखी झोळी पुढे स्वान. स्वान शब्दात अर्थ कुत्रे. पुढे कुत्रे आहेत, काखामध्ये झोळी आहे. झोळी म्हटलं की तिला 4 बंद आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 बंद आहेत, आणि या 4 बंदाच्या आतमध्ये जीवनाची भिक्षा आहे. हो, 4 बंदाच्या आतमध्ये जीवनाची भिक्षा आहे. भिक्षा, झोळीचा अर्थ काय? भिक्षा मागण्याचे साधन. आणि काय भिक्षा मागायची तुम्हाला? कोणती भिक्षा मागायची? ज्ञानाची मागता का? वैराग्याची मागता का? विवेकाची मागता का? सत्ता संपत्तीची मागता का? अध्यात्माची मागता का? गुरु परंपरेची मागता? जी मागायची ती मागा, पण ते मागण्यासाठी एक वस्तू लागते, आणि त्या वस्तूचं नाव आहे झोळी. काखी झोळी पुढे स्वान. काखामध्ये झोळी आहे. पुढे कुत्रे चाललेले आहेत. किती कुत्रे? 4 कुत्रे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वण हे 4 वेद, हे 4 कुत्रे सुरक्षा करण्यासाठी, देशाची सुरक्षा करण्यासाठी, संस्कृतीची सुरक्षा करण्यासाठी, चतुर्युगाची सुरक्षा करण्यासाठी हे 4 कुत्रे, 4 वेद दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या बरोबर आहे. काखी झोळी पुढे स्वान. नित्य जान्हवीचे स्नान. जान्हवी शब्दार्थ जन्होने या गंगेचं प्राशन केलेलं आहे, त्यांच्या मांडीतून जिला प्रगट केलं तिचं नाव आहे जान्हवी. अशा जान्हवीचं स्नान करतात. जान्हवी शब्दाचा अर्थ आपल्याला जरा थोडासा तो शब्द कट्टू राहू शकतो, कठीण राहू शकतो. तो शब्द आपल्या परिचित नाही आहे, आणि तो शब्द असा आहे की माणसाच्या ब्रह्मरंध्रामध्ये एक अमृताचा कुंड आहे, आणि त्या कुंडाचा जो स्नान करतो त्याला जान्हवीचं स्नान असं म्हणतात. हो, त्याला जान्हवीचं स्नान असं म्हणतात. आणि वरच्या बाजूला आहे, याच्या खाली रेचक आणि कुंभक आणि पूरक हे सारखे चालू असतात, पण याच्या वरच्या बाजूला एक साधना बसलेली आहे, आणि तिचं नाव आहे, आणि ती अमृताचा कुंड. आणि ती तेव्हा सावध होते की जेव्हा मूलाधार चक्रातून एक शक्ती जागी होते, आणि ती त्या कुंडाचं स्नान करायला लावते, म्हणून नित्य स्नान करते ती. आपण नित्य करीत नाही, आपण कधी कधी करतो. आलं मनात स्नान करू, आलं मनात ध्यान करू, आलं मनात भजन करू, पण संत लोक मात्र नित्य जान्हवीचं स्नान करतात. नित्य शब्दाचा अर्थ अखंड. अखंड शब्दाचा अर्थ काय? अखंड म्हणजे ज्याच्यामध्ये खंड नाही त्याला अखंड असं म्हणतात. आणि अशा जान्हवीचं स्नान म्हणजे अमृत कुंडाचं स्नान. काखी झोळी पुढे स्वान. नित्य जान्हवीचे स्नान. हो, काखामध्ये झोळी आहे आणि पुढे स्वान आहे. माथा शोभे जटा भारो. माथ्यावरती साधनेचा भार. बरेच लोक विचारतात महाराज डोक्याला केस कशाला? पैसे नाही का? पैसे नाही आमच्याकडून घ्या, चप्पी करा. मी तो ठीक आहे, चप्पी करा, ज्याला करायचं जरूर चप्पी करा. हो,
पण ज्याच्या डोक्यावरती भार आहे तो साधनेचा भार आहे, तो केसाचा भार नव्हे, तो साधनेचा भार आहे. साधना काही प्रकारची आहे आणि त्या साऱ्या साधना आपल्या डोक्यावरती ठेवायच्या आहे, आपल्या डोक्यामध्ये ठेवायच्या आहे. बरेच लोक डोक्यावरती ठेवतात पण डोक्याच्या आतमध्ये काहीच नाही. डोक्यावरती पाहिजे ते सोन्याचा मुकुट ठेवतील, चांदीचा मुकुट ठेवतील, फार झालं तर 10,000चा फेटा ठेवतील, आलं मनात 1,00,000 रुपयाचा फेटा बी ठेवतील, आलं मनात तर 10 लाखाचा शर्ट बी ठेवतील, पण डोक्यात काहीच नाही. महाराज सांगतात तसं नाही. खांद्यावरती डोक्यावरती भार आहे, माथा डोक्यावरती भार ठेवलेला आहे. माथा शोभे जटा भारो, अंगी विभूती सुंदर, अंगाला विभूती लावलेली विशेष प्रकारची भूती. ती विभूती जी लावल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये बदल होतो त्याला विभूती असं म्हणतात. जे लावल्याच्या नंतर माणसं थोडे सभ्य दिसतात त्याला गंध असं म्हणतात. लावल्याच्या नंतर जरा बरेच चेहरे दिसतात त्याला गंध असं म्हणतात. आणि जे लावल्याच्या नंतर यमराज घाबरतो त्याला गोपीचंद असं म्हणतात. आणि जो उभा लावल्याच्या नंतर त्याला त्रिपुंड असं म्हणतात, अर्थात उभा लावल्याच्या नंतर त्याला ऊर्ध्वपुंड्र भाळ असं म्हणतात. आडवा लावला की त्याला त्रिपुंड असं म्हणतात. पण या सर्वापेक्षा एक विशेष गंध आहे आणि त्याचं नाव आहे विभूती. हो, त्याचं नाव आहे विभूती. एकदा का तुम्ही अंगाला लावले त्याच्यासाठी मंत्र बी आलेला आहे. हो, त्यासाठी मंत्र आहे, पुढे जरूर तुम्हाला त्याचा उल्लेख करून सांगेल. परंतु तो मंत्र लावण्याचा एक विभूती आहे. आणि मंत्र आणि विभूती या दोन गोष्टी एकदा का तुमच्या जीवनामध्ये आल्या मग तुम्ही योगाच्या मार्गाने चाललात हे निश्चित ठरेल. हो, माथा शोभे जटा भार, अंगी विभूती सुंदर, सुंदर अशी विभूती आहे. विचारलं महाराज अजून काही आहे का? महाराज सांगता शंख चक्र गदा हाती, पायी खडाबा गरजती. हातामध्ये शंख चक्र गदा आहे. गदा कशासाठी, शंख कशासाठी, चक्र कशासाठी? शंख वाजल्याच्या नंतर जगातल्या साऱ्या दोषांना पळवाट सुटते. त्याचं नाव आहे शंख. जे पळाले नाही त्याच्या मागे एक शक्ती लावायची, त्याचं नाव आहे सुदर्शन. आणि एवढं करून जर पळाले नाही तर मग गदा सोडायची आहे आणि समाजाचं रक्षण करायचंय. शंखचक्र गदा हाती, पायी खडावा गरजती. पायामध्ये विवेक आणि वैराग्याच्या 2 खडावा टक 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 आवाज करतात. आणि ह्या 2 खडावा ज्याच्या जवळ आहे त्याला साधू म्हणत जा. या खडावा ज्यांच्या हरून गेल्या त्यांना बाजारात सुटबुट मधला साधू म्हणत जा, बाकी काहीच नाही. त्याला साधू म्हणत जा. पण तो कोणता साधू म्हणायचा? सुटबुट में आ गए साधू. हो, आणि म्हणून या खडावा ज्यांच्या पायामध्ये त्या विवेक आणि वैराग्याच्या खडावा, पायी खडावा गरजेती. विचारलं महाराज आणखीन कसे येते? महाराज सांगतात काहीच नाही. दिगंबर, आशा अर्थात आकाश ज्यांचं वस्त्र आहे त्याला म्हणायचं दिगंबर. दिक अंबर, अंबर नाम वस्त्र, दिक म्हणजे दिशा. दिशा ज्यांचं वस्त्र आहे असे तुका म्हणे दिगंबर. तया माझा नमस्कार. अशा भगवान दत्तात्रयाला मी नमस्कार करतो. आता आपण शब्द बदलू. तुम्ही आम्ही सारे नमस्कार करू असं मी आणि तुम्ही सर्वजणच म्हणा. आणि याबरोबर कीर्तनाच्या अभंगाचा अर्थ संपलाय. विठ्ठल 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 कैसे करो ध्यान कैसा पाहूं, 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 कैसे करो
करो ध्यान कैसा पाहू तू वर्मदावी मज याच काशी. 2 मिनिटाचा परिहार तो असा साला बाधाप्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरी नाम सप्ताह परम पूजनीय बाजीराव महाराज गरकळ यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सर्वांच्या महान प्रयत्नाने या ठिकाणी विशेष करून वैकुंठवासी भीमसेन महाराजांची विशेष कीर्तनाची उपस्थिती पहिल्या कालामध्ये. नंतर हरिभक्तीपरायण रामदास महाराज, प्रल्हाद महाराज, शास्त्री महाराज, गोरक्षनाथ महाराज. परंतु थोडं वेगळ्या दिशेला हा भाग असल्यामुळे त्यांची उपस्थिती कमी. आचार्य स्वामी गणेशानंद सरस्वती कधी आले की नाही काही कल्पना नाही. परंतु या महान देवविभूतीने आपल्या या परिसराला एक विशेष मार्गदर्शन केलं. तीच परंपरा महाराजही घेऊन चालत आहेत. मला असं वाटतं भरपूर लोक कीर्तन श्रवण करण्यासाठी आलेले आहेत, पण एवढे ह्याच गावातले असतील असं मला वाटत नाही. बाहेरच्या गावातून परिसरातून बी आलेच असतील. आज
भगवान दत्तात्रयाचा जन्म उत्सव आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची उपस्थिती आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाकडे वळतो. संसारामध्ये आल्याच्या नंतर कोण केव्हा जन्माला आलं आणि कशासाठी आलं याचं गणित माणसाला कळलं पाहिजे. असं तुम्हाला कधी वाटत नाही का एखाद्या दिवशी पृथ्वी जन्माला आली असेल? असं वाटतंय की नाही? वाटतंय. पण विचारलं कशासाठी आली, तर उत्तर मिळालं संसाराचं भरण पोषण करण्यासाठी आली. शोना पृथ्वी नो भवान वृक्ष निवेशनी यच्चन शर्मा सप्रथ. ही जी पंक्ती मी बोललो ती ऋग्वेदातली पंक्ती आहे. याच्यामध्ये पृथ्वी मातेची स्तुती करण्यात आलेली आहे. याचा अर्थ पृथ्वी केव्हा तरी प्रगट झालेली आहे. याच्यानंतर आपल्याला हे वाटत असेल केव्हा तरी पाणी प्रगट झालं असेल की नाही, पाणी कधी निर्माण झालं असेल की नाही. उत्तर मिळालं हो, पाणी बी निर्माण झालं असेल. पाण्याबद्दल बी सुंदर वर्णन आहे. आपो हिष्टामयो भुवास्तान व्रज दधातना महिरणाय चक्षसे. ऋग्वेदामध्ये पाण्याबद्दल स्तोत्र आहे. त्याच्यानंतर विचारलं कधी तेज कधी प्रगट झाला असेल की नाही. चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यो मजायत श्रोत्रात् वायुश्च प्राणाश्च मुखा दग्नेरजायत. वायू केव्हा तरी, पाणी केव्हा तरी आलं, तेज केव्हा तरी आलं, वायू बी केव्हा तरी आलेला आहे, आकाश बी केव्हा तरी प्रगट झालेला आहे. आकाशाच्या पलीकडे अजून एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे दिशा. दिशा जर नसतील तर आपला काही करता येत नाही. हरीच्या दासा हरी दही दिशा. 10 दिशा प्रगट झाल्या. याच्यानंतर अजून त्याच्या पलीकडे एक वस्तू आहे, त्याचं नाव आहे काल. कालाय तस्मै नमः. काल बी निर्माण झाला. कालाच्या पलीकडे अजून एक वस्तू आहे, त्याचं नाव आहे अहंकार. अहंकाराच्या पलीकडे अजून एक वस्तू आहे, त्याचं नाव आहे मन. मनाच्या पलीकडे अजून एक वस्तू आहे, त्याचं नाव आहे बुद्धी. आणि ही बी केव्हा तरी आलेली आहे. आणि या सर्वांना सांभाळणारी एक शक्ती आलेली आहे, त्याचं नाव आहे आत्मा. आत्म्याच्या पलीकडे अजून एक वस्तू आहे, त्याचं नाव आहे परमात्मा. विठाला दर्शनामध्ये महर्षी गौतमाने एक सूत्र लिहिलेलं आहे आणि ते सूत्र कनाद मुनीने बी लिहिलेलं आहे. पृथ्वी तेजवायु आकाश काल दिगात्मा मनम सीनमैव. आणि हे एका कालामध्ये हे 9 आले. पण 9 आल्याच्या नंतर याच्या पलीकडे अजून एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे आत्मा. आत्म्याच्या पलीकडे एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे परमात्मा. आणि तो परमात्मा वेळोवेळी येत राहतो. तो केव्हा संसाराचं रक्षण करण्यासाठी येतो. जेव्हा तो संसाराचं रक्षण करतो तेव्हा त्याला विष्णू असं म्हणतात. जेव्हा तो संसाराचं सृजन करतो तेव्हा त्याला ब्रह्मा असं म्हणतात. आणि जेव्हा तो संसाराचा संहार करतो तेव्हा त्याला रुद्र असं म्हणतात. रुदती इति रुद्र. जो जन्माला आल्याबरोबर रडतो त्याचं नाव आहे रुद्र. आणि म्हणून त्या रुद्राची स्तुती करण्यासाठी 18 अध्याय आलेले आहेत. वेदामध्ये 18 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये नमकाचे 9 अध्याय आणि चमकाचे 9 अध्याय आलेले. कशासाठी? केवळ रुद्राची स्तुती करण्यासाठी आलेले आहेत. हो. आणि या 3 देवतेच्या पलीकडे अजून एक व्यक्ती, अजून एक शक्ती आहे की समाजाला ज्याची गरज पडते आणि त्याचं नाव आहे ज्ञान. ज्ञान समजून सांगण्यासाठी भगवान परमात्म्याने पहिली संसारातली यंत्रणा उभी केली. त्या यंत्रणेचं नाव आहे सनत कुमारादी 4 भावंड. का तर ते संसारामध्ये केवळ आणि केवळ देवाचा पत्ता आणि देवाचं ज्ञान सांगण्यासाठी आले. तुम्ही संकाधिक संतात कृपावंतात. एवढा कराव एवढा कराव
सागा देवा सागा देवा सागा देवा सागा देवा सागा देवा संकाधिक विचारे आले. संसाराला त्यांनी ज्ञानाचं मार्गदर्शन केलं. कालांतराने अजून एका व्यक्तीची गरज पडली. त्या व्यक्तीचं नाव आहे वेदव्यास. वेदव्यास जी आले. वेदव्यास जी आल्याच्या नंतर त्यांनी अजून एक ग्रंथ आणला. त्याचं नाव आहे महाभारत. महाभारतामध्ये अजून एक ग्रंथ आला, त्याचं नाव आहे गीता. त्याच्यावर अजून एक ग्रंथ आला, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ती ज्ञानाची ईश्वरी आहे. ज्ञान होय अति मूढा ढग आले आणि आपल्या गावावर पडले. खूप पाऊस पडला. नदीला पाणी आलं, नाल्याला पाणी आलं, विहिरीला पाणी आलं. पण हे माहीतच नाही ढगाने पाणी कुठून आणलं. ढगाने पाणी कुठून आणलं? म्हणले पाणी आणेलच कुठून? ढग तो समुद्राहूनच आणेल, दुसरी कोण त्याला आणता येणार नाही. तसं ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आली कुठून? गीतेतून आली. गीता कुठून आली? महाभारतातून आली. महाभारत कुठून आलं? पुराणातून आलं. पुराण कुठून आले? वेदातून आले. वेदामध्ये कोणी आणले? परमेश्वराने आणले. पण त्याचं वाटप मात्र वेदव्यासाने केलं. केव्हा केव्हा स्वयंपाक चांगला बनवणारी माणसं चांगली, पण वाढणाऱ्या माणसाला कळत नाही. मीठ आणि चटणी दोन्ही एकत्रित करी. घ्या महाराज, घ्या महाराज. काय महाराज खायला? तिखट मिरची खाईल का, चटणी खाईल का, मीठ खाईल? वाढण्याची पद्धत नाही. तसं बऱ्याच लोकांना ज्ञान भरपूर आहे, पण वाढता कुठे येत? बऱ्याच लोकांना वाढता येत नाही. स्वयंपाक चांगला करता येतो पण वाढता येत नाही. बऱ्याच लोकांना प्रपंच चांगला करता येतो पण वाढता कुठे येतो? वाटता येत नाही. बऱ्याच लोकांना काही करता येतं पण वाटप करता येत नाही. आणि म्हणून या संसारामध्ये करणारा आणि वाटप करणारा दोघ जण जेव्हा कुशल राहतील तेव्हा जनतेचं कल्याण होईल. वेदव्यासजी स्वयंपाक करणारे नाही, स्वयंपाक वाटणारे भगवान परमात्मा स्वयंपाक करणारे आहे. याच्यानंतर अजून भगवान आले, त्यांचं नाव आहे कपिल भगवान, ज्याने आपल्या आईला देवहूतीला तत्वज्ञान समजून सांगितलं. अजून एक भगवान आले वामन भगवान, बाल ब्रह्मचारी वेशामध्ये आले. त्याने
आपल्या भावांना संपत्ती मिळावी याच्यासाठी बलीच्या दारामध्ये वर्षभर राहिले. याच्यानंतर आणखीन भगवान आले. त्यानंतर अजून एक भगवान आले. ते येताना अशा व्यक्तीच्या घरी आले की ज्यांच्यामध्ये एकही प्रकारचा दोष नाही, एकही प्रकारचा गुण नाही. आपल्याकडे फार दोष आहे, आपल्याकडे फार गुण आहे, म्हणून तर आपल्याकडे वेडे, आंधळे, पांगळे, लुळे, खुळे, मुख्य, बहिरे, हे सारे आपल्या घरी. हो, नीतिभ्रष्ट, कर्मभ्रष्ट, धर्मभ्रष्ट, वेवडे, खावडे सारे आपल्या नशिबाला का आले? तर आपल्याकडे चांगुलपणा नाही, आपल्याकडे पवित्रपणा नाही. ज्यांच्याकडे पवित्रपणा त्यांच्याकडे माणसं चांगली येतात. हो, ज्यांच्याकडे चांगुलपणा नाही त्यांच्याकडे माणसं येतात, पण ते बिघाडलेच माणसं येतात. बिडाला जगातली सर्वात मोठी शक्ती, जगातली सर्वात मोठी व्यक्ती की जिने ब्रह्म विष्णू महेशाला बालक बनवलं, आणि ते बी काही जादू मंत्र नाही. फक्त कमंडलूतलं पाणी घेतलं, अंगावर शिंपडलं, शिंपडल्याच्या नंतर बालक झाले. पाळण्यामध्ये झोपी घातले, दूध पान केलं, सांगितलं हो गई आपकी इच्छा. त्याने सांगितलं नाही हमको अभी बड़ा बनाओ. तिने सांगितलं नहीं, 1 साल बड़े नहीं हो सकते, 1 साल हमारे पास ही रहेंगे और यही सोएंगे, कहीं जाएंगे नहीं, हमारे कुटी में रहेंगे 1 साल के लिए. अरे वाह. आणि महालक्ष्मी, महाकाली और महासरस्वती आल्याच्या नंतर पता लागे ना की कोण कोणाचं आहे. हो, कोण कोणाचं आहे पता लागे ना. लक्ष्मी गेल्या हात लावायला, सरकल्या मागे. अनुसयाने सांगितलं क्यों हात लावा, घ्या आपले आपले उचलून. तिने सांगितलं नाही. कळत ना कळत जर दुसऱ्याला हात लागला अवघड होईल. पार्वतीला सांगितलं तुम्ही जा, शंकराला उठला. ते नाही, हम नहीं उठा सकते भाई, ये दूसरे को हाथ छू सकते हैं तो गड़बड़ी हो जाएगी. सरस्वतीला विचारलं, नहीं हम नहीं जा सकते. आणि शेवटी तिने शरणागती पत्कारली. अरे माताजी आप माता है, आप इनको समझाइए कौन कौन सा है वो आप समझाइए. आणि तेव्हा अनुसयाने पुन्हा पाणी शिंपडलं, पुन्हा देव झाले. देव झाल्याच्या नंतर थोडेसे गुरुसून बसले. विष्णूने विचारलं काय गडबड आहे? मुनीने सांगितलं महाराज आता तुम्ही गेल्याच्या नंतर 12 महिने आमच्या छोट्याशा झोपडीमध्ये तुम्ही राहिलात. गेल्याच्या नंतर या झोपडीतला आवाज बंद होऊन जाईल. या पटांगणामध्ये तुमचं खेळणं, रांगणं, उड्या मारणं हे ते जे आता ते आम्हाला झोपेऊ देणार नाही. सांगितलं मग म्हणले जा लक्ष्मी बरोबर जा आणि पुन्हा आमच्यासाठी या. जा लक्ष्मी बरोबर पुन्हा आमच्यासाठी या. गेले बरोबर, पण पुन्हा दत्तात्रयाच्या रूपाने आले. महादेवला विचारलं महाराज आपका क्या? बोले आप भी जाओ लेकिन लौट करके आ जाना. दुर्वासाच्या रूपाने ते आले. आणि ब्रह्मदेवाने विचारलं त्याने सांगितलं तुम्ही बी जा, पण चंद्राच्या रूपाने पुन्हा परत आले. आणि 3 देव वेगवेगळे रूप धारण करून आले, पण 3 देवापैकी एक देव श्रेष्ठ ठरले आणि ते दत्तात्रय. पण त्या दत्तात्रय भगवान परमात्म्याने आपल्या बरोबर 3 देवाचे चिन्ह आणले. हे या भंगाच्या पहिल्या चरणात आहे. 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 डोके आणि 6 हात.
जगातली अभूतपूर्व घटना. 3 डोक्या आहेत. आपल्याकडे बी केव्हा केव्हा 3 डोके असतात. सकाळपासून 10 वाजूपर्यंत एक डोकं, 10 वाजल्यानंतर 3 वाजूपर्यंत एक डोकं, आणि 3 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजूपर्यंत एक डोकं. सकाळचं जे डोकं असतं ते ब्रह्मदेवाचं असतं. दुपारचं जे डोकं असतं ते विष्णूचं असतं. आणि संध्याकाळचं जे डोकं असतं ते शिवशंभूचं असतं, शिवशंकराचं असतं. आपल्याला बी 3 डोके आहेत. आपल्याला बी 3 अवस्था आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. 3 अवस्था आहेत. जागृती म्हणजे काय आहे? जागृती म्हणजे ब्रह्मदेव आहे. स्वप्न काय आहे? विष्णू. सुषुप्ती काय आहे? महादेव आहे. अजून थोडं पुढे जातो. आपल्याला शरीर बी 3 आहेत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. याच्यापेक्षा थोडं पलीकडे जाऊन सांगतो. आपल्याकडे 3 गुण आहेत. सत्वगुण, रजगुण, तमगुण. तमगुणी माणसं संसारामध्ये घातपात करतात. रजगुणी माणसं राजे रजवाडे बांधतात, विहीर बांधतात, रस्ते बांधतात, धर्मशाळा आश्रम बांधतात. सत्वगुणी माणसं केवळ आणि केवळ परमेश्वराचं ध्यान भजन करतात. महादेव हे ध्यान भजन, विष्णू हे रजोगुणी आहे. केव्हा केव्हा संसाराची सृजन करण्याची कला बी ते करतात. पण ते करत असताना 3घांचा अवतार एकच कार्य करतो. ब्रह्म, विष्णू आणि महेश हे त्यांचे 3 शिर आहेत. याच्यानंतर त्यांना अजून 6 हात आहेत. महादेवाचे 2 हात आहेत. ज्ञान आणि वैराग्य हे महादेवाचे 2 हात आहेत. ज्ञान आणि वैराग्य हे 2 महादेवाचे हात आहेत. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, स्त्री हे 2 विष्णूचे हात आहेत. यश आणि स्त्री हे विष्णूचे 2 हात आहेत. याच्यानंतर वैराग्य आणि अर्थात औदार्य आणि ऐश्वर्य हे ब्रह्मदेवाचे 2 हात आहेत. एतावानस्य महिमा तो जायाच पुरुकः आदोस्य विश्वभूतानि त्रिपादस्य मृतं दिवि एतावान अस्य महिमा. हे संपूर्ण महिमा कोणाचा आहे? हे 1000 लोक एकत्रित केले. एकाच्या तोंडासारखं एकाचं तोंड नाही, एकाच्या नाकासारखं दुसऱ्याचं नाक नाही, एकाच्या डोळ्यासारखं दुसऱ्याचे डोळे नाही, एकाच्या शरीरासारखं दुसरं शरीर नाही, एकाच्या मनासारखं दुसऱ्याचं मन नाही, एका बुद्धीसारखी दुसऱ्याची बुद्धी नाही, एकाच्या डोळ्यासारखे दुसऱ्याचे डोळे नाही. काय आहे? कोणाचं आहे? महाराज सांगतात एतावानस्य महिमा तो जयांच पुरुषः. एतावान अस्य महिमा जाता. हे सारा महिमा कोणाचा आहे? हे ब्रह्मदेवाचा आहे. का? तर त्याने यथा धाता पूर्वम अकल्पयत. जशी मागच्या कालामध्ये सृष्टी आहे तशीच पद्धतीची सृष्टी त्याने आता बनवलेली आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवाचे 2 हात आहे. ऐश्वर्य आणि औदार्य. विष्णूचे 2 हात आहे. स्त्री आणि यश. महादेवाचे 2 हात आहे. ज्ञान आणि वैराग्य. आणि सारेचे सारे आणि दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या जवळ आहे. किंबहुना विष्णूचं वैभव दत्तात्रय जवळ आहे, महादेवाचं वैभव दत्तात्रय जवळ आहे, ब्रह्मदेवाचं वैभव दत्तात्रय जवळ आहे. पण एवढं वैभव असून जवळ काहीच नाही. काय आहे? हे दुसऱ्या चरणात आहे.
झोळी काखामध्ये झोळी. बऱ्याच वेळेला माणसाजवळ काहीच नसतं, पण माणसं बरच असल्यासारखं दाखवत राहत. एक जण बिचारे सज्जन पाहुणे आपल्या घरी आले, चहा पाणी पाजलं, रानात घेऊन गेले, सांगितलं रामभाऊ एवढी जमीन आपली आहे, एवढी आपली आहे. जमीन आपली म्हटल्याच्या नंतर पुन्हा गेले, सांगितलं हे तलाव हे आपला आहे. विचारले गाया हे आपल्या आहे, हे आपला आहे. म्हणले बकऱ्या हे आपल्या आहे. पाहुणे हुशार होते, ते म्हणले त्यांचं तुमचं काही नातं आहे काय बकऱ्याचं तुमचं? ते म्हणले नाही. ते म्हणले आतापर्यंत आम्हाला एवढं माहिती आहे की ज्याचं ज्याच्याशी नातं जुळतं मिळतं असतं ते त्यांचे असतील, पण नवीन मला हे शोध लागला की बकऱ्या तुमच्या आहेत म्हणजे बकऱ्या बरोबर तुमचं काही नातं आहे काय, म्हशी बरोबर तुमचं काही नातं आहे काय, पाण्याबरोबर तुमचं काही नातं आहे का, जमिनीबरोबर तुमचं काही नातं आहे का? काहीच नाही, नातंच तुमचं नाही. जर का तुम्ही पृथ्वीला आपलं म्हणायला लागलात तर भगवान परमात्मा तुम्हाला राहू देणार नाही. तुम्हाला ती 3.5 फूट एवढी कसून खायला दिलेली आहे, तुमची त्याच्यावर मालकी नाही. तुमची मालकी नाही का? पृथ्वी कोणाची आहे? आपली आहे का? नाही. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाही तोय सांगतसे. पृथ्वी तुमची आमची नाही आहे. पृथ्वी भगवान विष्णूची धर्मपत्नी आहे. तिला तुम्ही बहीण माना, आई माना, जे मानायचं ते माना, पण तिला जर का तुम्ही पत्नी मानायला गेला तर मग तुमचा घोटाळा होईल. हो, घोटाळा होईल. आई माना, पण जर का पत्नी मानायला गेला तर तुमचा घोटाळा होईल. ज्याने ज्याने तसं मानण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जीवनामध्ये मोठमोठे घोटाळे झाले. त्याच्यामध्ये हिरण्यकश्यप बी आहे, हिरण्यक्ष बी आहे, त्याच्यामध्ये अन्य अन्य राजा लोकांची कथा आहे. त्याने पृथ्वीला आपलं मानण्याचा प्रयत्न केला. आपल्यापैकी बी बऱ्याच लोकांनी पृथ्वीला आपलं मानण्याचा प्रयत्न केला, पण ते मेले, त्यांच्या बरोबर काही गेलं नाही. अजामेला पंजाबी बाप मसना गेला, अजामेला पंजाबी बाप मसना गेला, नातो पंगो तोही झाला रे. देखत देखत नाचू पलटू तोही तैसा झाला रे. उठा उठा जागा बाजी भयाले मोठे, उठा उठा जागा बाजी भयाले मोठे. रे वाचनी तुझा ठाव नाही होते. उठा भयाले मोठे, उठा उठा जागा बाजी भयाले मोठे. पंढरी बातरी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा बाजी भयाले मोठे, उठा उठा जागा बाजी भयाले मोठे. आपलं इथे काहीच नाही. इथं फक्त आपल्यासाठी एक वस्तू आहे आणि त्याचं नाव आहे भिक्षाचं पात्र. त्याचं नाव आहे भिक्षाचं पात्र. आमच्याकडे साधू लोक यात्रेला निघाल्याच्या नंतर बाकी काहीच नसतं, एकच वस्तू असते. कुंभमेळ्यामध्ये गेले, चोरी झाली, पोलीस स्टेशनला गेले. विचारलं महाराज, पोलिसांनी विचारलं काय तुमचं? त्याने सांगितलं काहीच नाही महाराज, आमची एक उशी गेली बघा, उशी गेली. विचारलं अजून?
महाराज एक उशी गेली, एक छत्री गेली महाराज, एक छत्री बी गेली आमची. विचारलं अजून काही गेले काय? त्याने सांगितलं हो महाराज एक ताट गेलं आमचं. विचारलं अजून महाराज काय? महाराज एक तांब्या गेला आमचा. 4 वस्तू गेल्या. पोलिसांनी लिहून घेतलं. योगायोगाने चोर पकडण्यात आला, त्याला एक पातेलं सापडलं. महाराज आले पुन्हा. विचारलं महाराज सापडलं का काही? त्याने सांगितलं महाराज नाही, फक्त एक पातेलं सापडलेलं. ते म्हणजे तेच आहे ना आपलं. अहो तुम्ही तर 4 वस्तू लिहिल्या ना. उशी लिहिली. त्याने सांगितलं महाराज जेव्हा झोप लागते ना तेव्हा या पातेल्याला उशा खाली घेतो, ते उशी होती. जेव्हा उन्हात चालतो तेव्हा असं वर धरतो तेव्हा तो हमारा छाता बन जाता है. आणि जेव्हा गरज पडते तेव्हा त्याच्यामध्ये भाकर खातो तेव्हा ते ताट बनते. आणि जेव्हा पाणी प्यायचं असतं तेव्हा ते धुतो, पाणी पितो तेव्हा तो तांब्या बनतो. वस्तू एकच आहे. हे कोणाबद्दल सांगितलं? तुमच्याबद्दल नाही, हे संन्यासाबद्दल सांगितलं, साधूबद्दल सांगितलं, महात्म्याबद्दल सांगितलं. जर फक्कड साधू जर आले तर बगलेमध्ये थोडीशी झोळी असते, बाकी काहीच नाही. का? विचारलं का बरं झोळी? अहो म्हणजे पात्र आहे, याची गरज आहे. काय झोळीमध्ये तुमच्या? काहीच नाही. आमची झोळी जी आहे ती साधनेची झोळी आहे. त्याला 4 बंद आहे. धर्मार्थ काम मोक्ष त्याला 4 बंद आहेत. एक धर्माचा बंद, एक अर्थाचा बंद, एक कामाचा बंद, एक मोक्षाचा बंद. आणि 4 बंद ज्याला लावलेले त्याचं नाव आहे झोळी. झोळी शब्दाचा अर्थ थोडा बारीक आहे. झोळी शब्दाचा अर्थ बघ. झोळी शब्दाचा अर्थ फक्त साधूच्या मनामध्ये आलं. थोडस कसा भस्म काढला, टाकल्याच्या नंतर एक लेकराचा जन्म झाला. गोरक्ष जन्मले गौरी भस्मात. थोडासा टाकला, जन्माला आले गोरक्षनाथ. थोडासा खात्तीच्या कानात मंत्र सांगितला, जन्माला आले कानिपनाथ. जन्माला आले. सामर्थ्य तेवढं आहे, शक्ती तेवढी. ती शक्ती आणि सामर्थ्य एका व्यक्तीत आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे झोळी. आपल्याकडे चिंचा डब्बे आपल्याकडे पुष्कळ आहे. काही लोकांनी कणगीमध्ये धान्य ठेवलं, काहीने पोत्यात ठेवलं, काहीने डब्यात ठेवलं, काहीने कशा ठेवलं, काहीने कशा ठेवलं, काहीने मनात ठेवलं, काहीने ध्यानात ठेवलं, काहीने चित्तात ठेवलं. पण साधू लोकांनी कशातच ठेवलं नाही. ते एका साधने ठेवलं आणि त्याचं नाव आहे झोळी. काय की झोळी? आणि ती झोळी त्यांनी बगलेमध्ये ठेवलेली आहे. नाथपंथी साधूच्या बगलेमध्ये झोळी आहे, चिमटा आहे, खडगा आहे, खप्पर आहे. आणि हे साराचे सारं साधू लोकांचं वैभव आहे. का की झोळी? पुढे स्वान, पुढे मात्र स्वान आहे. स्वान शब्दाचा अर्थ कुत्रे. कुत्रे म्हणजे काय? संरक्षण. तुम्हाला काय पाहिजे? संरक्षण पाहिजे. रात्री चाललात ना हातामध्ये काठी पाहिजे, संरक्षण आहे. रात्री चाललात ना पायामध्ये बूट पाहिजे. रात्री चाललात ना उजेड पाहिजे. रात्री चाललात ना मित्र बरोबर पाहिजे. रात्री चाललात ना कोणी असो अथवा नसो पण तुमचं मन तुमच्या बरोबर गंभीर पाहिजे. नाही तर रात्रीचा प्रवास होणार नाही. बरेच जण भित्रे बांधर जाऊन बसायचं आणि पत्नीने दारे धरायची. आमच्या शेजारी एक जणांची शेती आमच्या खाल्ला दोघं नार बायको भित्रे. पलीकडे एक भूत जाळलेलं आहे, प्रेत ठेवलेलं आहे. एक दिवशी गेलो मी तर मी पाहिलं त्यांना. त्यांनी मला पाहिलंच तर मी आपलं झाड हालिलो, पळाले बांधव. म्हणे का क्या हो गया? अरे रोक 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 रोक. का? ते घाबरले. कारण दम नाही ज्यांच्यामध्ये. आणि मग जीवनामध्ये ती गोष्ट माणसाजवळ पाहिजे आणि त्याचं नाव आहे काखामध्ये झोळी पाहिजे. आणि पुढे 4 कुत्रे आपल्या सुरक्षा करणारे पाहिजे. आपल्या संस्कृतीचं रक्षण कोण करीत असेल तर त्याचं नाव आहे चहुबेदी जाण, साही शास्त्री कारण, 18 हे पुराण, हरिसी गाती. 4 वेद आपल्या संस्कृतीचं रक्षण करणार आहे, तुमचं रक्षण करणार आहे. जर वेद नसते तर तुमचं लग्न कशाने लावले असते? शिव्याने.
वेद नसते तर तुमची वास्तुपूजा कशाने केली असती? वेद नसते तर विहीर पाडताना काय मंत्र म्हटलं असतात? वेद नसते तर तुम्हाला काही करता आलं नसतं. पण तुम्हाला अजून कळालंच नाही वेद शब्दाचा अर्थ काय. वेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान विना पशु भी समाना. ज्ञान ज्याच्याकडे नाही त्याचं जीवन अधुर आहे. ज्ञानासारखी वस्तू जगामध्ये नाही. आणि ती ज्ञानाची वस्तू जर कोणती असेल तर त्याचं नाव आहे वेद. आणि ते किती आहे? 4 वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वणा. हे 4 वेद आहे. आणि 4ही वेद दत्तात्रयाच्या मागे पुढे बसलेले आहेत. एक छोटस पिलू आहे आणि 3 मोठाले पिलं आहेत. ते 4 वेद आहेत. वेद ही जीवनातली सर्वात मोठी देणगी आहे. हो, तुम्हाला काही येऊ अथवा न येऊ पण वेदाचा एखादा मंत्र यावा. कमीत कमी 100-50 तरी तुम्हाला मंत्र यावा. जर तुम्हाला वेदाचे मंत्र आले तर मा सरस्वती तुमच्या वाणीमध्ये जागी राहील. विठाला 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 विठाला. वेद अनंत बोलिला. विठोबासी शरण गावे. विठोबासी शरण गावे. विठोबासी शरण गावे. विठोबासी शरण गावे. नित नित नाम गावे. नित नित नाम गावे. वेद अनंत बोलिला. वेद अनंत बोलिला. तुकाची साधी. वेद चार वेद आपल्या संस्कृतीचं रक्षण आहे. छोटीशी घटना मी आपल्याला सांगेन. या देशामध्ये विदेशी शासन आल्याच्या नंतर एका राजाने फरमान काढले. जेवढ्या वेदाच्या पोथ्या तेवढ्या उद्या सारे ब्राह्मण लोक घेऊन या. सारे घाबरले बिचारे. ठरलं उद्या सकाळी 8 वाजता वेदाच्या पोथ्या राजाच्या दरबारात जमा करायच्या. एक जण बिचारा समजदार होता. त्याचा एक छोटासा 8 वर्षाचा मुलगा. त्याने त्याची यज्ञकुंड पेटवला. यज्ञाच्या पलीकडून त्याला बसवलं. अलीकडून ते बसले आणि प्रत्येक मंत्र म्हणायचे आणि वेदाची पोथीतलं एक एक पान अग्निकुंडात टाकायचे. सकाळपर्यंत सारी पोथी वाचली. 2-4 पानं राहिले. तेवढ्यामध्ये सर्वांनी सांगितलं सभा काय बोले एक पंडित नाही आया. आणि राजाचा सेवक दारात आला. आल्याच्या नंतर शेवटचं पान त्याच्या हातात होतं. तेवढ्या गडबडीत त्याने ते पान टाकून दिलं. अग्नीमध्ये टाकलं. राजाच्या दरबारात गेलो. राजाने दंड दिला. त्याला सांगितलं तू पोथी आणली नाही. त्याने सांगितलं महाराज हमने जला दी हमारे हाथ से. तुम तो जलाने वाले थे. तुम तो यही जलाने वाले थे तो हमने अपने घर में जला दी. आणि साऱ्या पोथ्या जाळून टाकल्या दुश्मनाने. पण त्या छोट्याशा लेकराच्या डोक्यामध्ये जे रात्रभर पोथी राहिली तेवढीच वेदाची पोथी महाराज. हो,
तेवढ्या पोथीला वेदाची पोथी म्हणायचं. आणि म्हणून योगागणे आमच्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी जर कोण असेल तर त्याचं नाव आहे वेद. आणि तो किती प्रकारचा आहे? तो 4 प्रकारचा वेद आहे. आणि ते 4 प्रकारचा वेद नव्हे, ते 4 प्रकारचे कुत्रे भगवान दत्तात्रयाच्या समोर आणि संसाराचं रक्षण करण्यासाठी. काकी झोळी पुढे स्वान नित्य जान्हवीचे स्नान. जान्हवी शब्दाचा अर्थ गंगा. वाजे मनता गंगा, वाजे मनता गंगा, वाजे मनता वाजे मनता वाजे मनता वाजे मनता वाजे मनता सकल दोष जाती बंगा, सकल दोष वाजे बनता गंगा गंगा, वाजे बनता गंगा, सकल दोष जाती भंगा. गंगा ही अत्यंत पवित्र आहे. गंगा पापम शशीतापम दैन्यंकल्पतरुस्तथा. गंगा काय करते जीवनामध्ये? तर गंगा ही माणसाला निर्मळ करत राहते, सुंदर बनवत राहते. गंगा काय करते? गंगेच्या तीरावरती मेलेल्या माणसाचं श्राद्ध कर्म करायचं येतं. गंगेच्या तीरावरती मेलेल्या माणसाला विसर्जित करता येतं. गंगेच्या तीरावरती जगातले सारे पवित्र कामं केले जातात. किंबहुना गंगाच त्याच्यासाठी आलेली आहे. गंगेचं एक नाव आहे गोदावरी. गोवध हरी. गायीच्या वधाचं पातक गौतम मुनीला लागलं आणि त्याचं हरण करण्यासाठी जी प्रगट झाली तिचं नाव आहे गोदावरी. तिचं नाव आहे गंगा. दुसरी गंगा प्रगट केली ती भगीरथ राजाने. भगीरथाने प्रयत्न केला. त्यांच्या अगोदर दिलीपने प्रयत्न केला. दिलीपच्या अगोदर अंशमानने प्रयत्न केला. आणि या सर्वांनी प्रयत्न केला. सगराचे 60,000 पुत्र आणि भस्म झाले, जळून भस्म झाले. त्यांना सावध करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी गंगा हिमालयात उतरली आहे. पण ही गंगा याच्यापेक्षा अजून एक गंगा आहे आणि त्या गंगेचं नाव आहे ज्ञान गंगा. जे ज्ञान गंगे नाहले. ज्ञान गंगेमध्ये नाहले. कोणी प्रगट केली ज्ञान गंगा? ज्ञान गंगा प्रगट करणारे जे अनेक लोक आहेत त्यामध्ये दत्तात्रय भगवान. आणि या ज्ञानरूपी ही गंगेमध्ये दत्तात्रय भगवान दर दिवशी स्नान करतात. आपण केव्हा केव्हा हो असं म्हटलंय. जे गंगेवरती स्नान करतात त्यांच्या स्नानाला उत्तम स्नान असं म्हणतात. जे तलावावरती स्नान करतात त्याला मध्यम स्नान असं म्हणतात. जे विहिरीवरती स्नान करतात त्याला अधम ज्ञान असं म्हणतात. आणि जे केवळ भांड स्नान करतात, भांड म्हणजे काय, भांड्यात स्नान करतात, ते धमाधमा आहे. हो त्यांना काही महत्व नाही. म्हणून गंगा शब्दाचा अर्थ ज्ञान गंगा. ज्ञान गंगेमध्ये सदा सर्वदा स्नान करतात. जरा क्षमा मागून कीर्तनाच्या थोडं लाईनच्या बाहेर जायचं. बाल्यकालापासून जे 4 वाजता उठतात आणि 7 वाजूपर्यंत अभ्यास करतात त्यांना नोकरीपासून कोणी सुद्धा बाजूला करू शकत नाही. हो माझी बरीच मित्रमंडळी आहे वाराणसीमध्ये. आम्ही बरंच असायचो, बरोबर असायचो. आणि मी त्या सर्वांना मार्गदर्शन करायचो. मी त्यांना समजून सांगायचो आपण महाराष्ट्रातून इथे आलो. वाराणसीमध्ये अवघड आहे इथे येणं. आपल्या आईवडिलांचं पुण्य आहे, आपल्या पूर्वजांचं पुण्य. आपण इथे आलो, पण इथे आल्याच्या नंतर आपला एकही क्षण
ज्ञानाच्या अतिरिक्त जाता कामा नये. पण आमच्यातले काही असे सज्जन होते, राहायचे तिथे शावकरकी महाराष्ट्रात करायचे. हो, राहायचे तिकडे शावकरकी इकडे करायचे. हो, राहायचे इकडे तिकडे, खायचे प्यायचे, उड्या आणायचे, भंडारा खायचे, पैसे कमा सारं करायचे. आपल्या जीवनात काहीच नाही. का तर मला एका महान महान देवविभूतीच्या संगतीमध्ये राहण्याचा योग आला होता. आणि मी त्यांना पाहिलं होतं. ते इतके मोठे होते, इतके मोठे होते, ते संप्रदायाचे जगद्गुरू होते. पण त्यांना मी सकाळी 4 वाजता स्वाध्याय करताना माझ्या डोळ्याने पाहत होतो. आणि म्हणून जे सकाळी 4 वाजल्यापासून ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान करत राहतात ते या जगातले राजे होतात. कालांतराने राजे नव्हे, ते महाराजे. म्हणून ज्ञानोबरायासारख्या महान पुरुषांना संत लोकांनी सांगितलं, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा माई बाप, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, श्रीमंत मनुष्य तेव्हा शोभा प्राप्त करतो की जेव्हा सत्कार्यामध्ये दान करतो, तेव्हा त्याच्या श्रीमंतीचा विशेष फायदा होतो. पहिलवान व्यक्ती तेव्हा सुशोभित होतो की संकटातल्या माणसाला मदत करतो. पहिलवान त्याची शोभा आहे. साधूची शोभा कशामध्ये आहे? मठ बांधण्यामध्ये, आश्रम बांधण्यामध्ये नव्हे. तिथे एखादा टाटा बिर्ला बी करू शकतो, आपल्यापेक्षा मोठं बांधू शकतो. परंतु साधूची शोभा तर त्याच्यामध्ये आहे की जो हजारो लोकांना सन्मार्ग देतो, हजारो माणसाला ज्ञान सांगतो, हजारो माणसाला भक्ती ज्ञान वैराग्याच्या आणि मार्गाने घेऊन चालतो. हे वैभव साधूचं आहे. आणि म्हणून नित्य जान्हवीचे स्नान, ज्ञानाचं स्नान ज्यांच्या जवळ आहे. बरेच लोक स्नान करत राहतात, करत नाहीत असं नाही. आता कुंभमेळा येणार आहे, कुंभमेळ्यामध्ये मी जाणार आहे, तुम्हाला घेऊन जाईल कुंभमेळ्यामध्ये. तिथे बी तुम्हाला साधू बरोबर स्नान करायचा योग येईल. आणि ते असं स्नान करता येईल की ते केल्याच्या नंतर, पाहिल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटेल आपण स्वर्गामध्ये आलोत की काय. हो, एवढं वैभव आणि आपल्याला त्यांच्या संगतीमध्ये पाहायला मिळेल. जरूर मी तुम्हाला जायच्या टायमाला निमंत्रण द्यायला एक दिवशी जरूर नाहीतरी महाराजांना घेऊनच जाईल मी. तुम्हाला माझ्या मनात आहे की माझे एवढे चांगले विद्यार्थी झाले, त्यांना सर्वांना या वेळेला कुंभमेळ्याला मला न्यायचा. का? हे वैभव आम्हाला संत लोकांनी दिलं. मी आपल्या कशाबद्दल बोलतो की काय तुमच्याकडे, आमच्याकडे काहीच नाही. साधनेचा डोक्यावरती भार आहे, कर्जाचा भार नाही, लोभाचा भार नाही, दंभाचा भार नाही, आसक्तीचा भार नाही, दुःखाचा भार नाही, कोणाच्या अहंकाराचा भार नाही. आमच्या डोक्यावरती एक भार आहे आणि त्या भाराचं नाव आहे साधनेचा भार. हे 3ऱ्या चरणामध्ये आहे. माताचे बेदटा भार, माताचे बेदटा भार, ओ माताचे बेदटा भार, 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 माताचे बेदटा
डोक्यावरती जटाचा भार आहे, साधनेचा भार आहे. जटा डोक्यावरती मोठा भार आहे. साधनेचा भार जीवनामध्ये सातत्याने असावा. माणसाने अनेक प्रकारच्या साधना कराव्यात. अध्यात्मामध्ये अनेक प्रकारचे साधन आहे. यम आहे, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधया, अष्टांगनी, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने, सत्य असते, ब्रह्मचर्य, परिग्रह इत्यादी साधना माणसाने करावा. आणि या साधनेचा भार आपल्यावरती असावा. भार शब्दाचा अर्थ आपण त्या साधनेच्या आश्रयाने जीवन जगा. हो, साधनेच्या आश्रयाने जीवन जगा. साधना ज्यांच्या जीवनामध्ये नष्ट झालेले, समाप्त झालेले, त्यांचं जीवन उदास आहे. आणि जे उदास जीवन जगतात ते न संसाराच्या कामाचे न ते त्यांच्या हिताच्या कामाचे. उदास जीवन जगणारी माणसं काही कामाचे नाही. माथा शोभे जटा भारू, अंगी विभूती सुंदर, अंगामध्ये सुंदर अशी विभूती आहे. चंदन नेहमी करता लावी जा. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे, ऊर्ध्व पुंड्र भाळ गंडी शोभे, ऊर्ध्व पुंड्र भाळ गंडी शोभे, ऊर्ध्व पुंड्र भाळ गंडी शोभे, ऊर्ध्व पुंड्र भाळ गंडी शोभे. अर्ध्या वारकऱ्याला गंध नाही, करावं तरी काय. अर्ध्या वारकऱ्याला गंध नाही, बारीक असा टिकला लावे आणि ते मी फुकून टाकी. काय करावं आता. अर्ध्या वारकऱ्याला शेंड्या नाही. आता यांना शेंड्या नाही म्हटल्यावर बाकीच्या शेंड्याचा काय विचार करायचा. यांना शेंड्या नाही बोले आम्ही हिंदी, आम्ही हिंदू. काय के हिंदू? ज्याच्या डोक्याला शेंडी नाही त्याला काय हिंदू म्हणायचंय काय? त्याला कशाचं हिंदू म्हणायचं? ज्याच्या कंबळाला गंध नाही. जरा अन्य राज्यात आमच्या माता भगिनीला समजून सांगेल, हळदी कुंकू तर तुम्ही लावाच लावा, थोडासा पंढरीच्या पांडुरंगाचा गंध बी लावीत जा. एक संप्रदाय आहे, गवडीय संप्रदाय. त्यांच्यामध्ये सर्वांचा गंध इथून तर इथपर्यंत गंध. आपल्या तर वार करायच्या कपड्याला गंध नाही, कीर्तन करायचा प्रश्नच नाही, ते तर लावितच नाही. आरचे पाऊस परेशान आहे. 5-5 मिनिटाला मोबाईल पाहिजे. काय पाहायचं मोबाईल? तो पडाला बोलणं चांगलं आलं म्हणजे झालं. गाडी किती वेळ धुवायची? अहो चांगली प्रवासाला घेऊन गेली म्हणजे झालं. तिला काय धुतच बसायचं का? धुण्यासाठीच आहे का ती? नाही, ती प्रवासासाठी आहे. आणि म्हणून योगायोगाने जीवनामध्ये आलात तर कंपळाला गंध लावा, गळ्यामध्ये माळ ठेवा, दारामध्ये तुळशी वृंदावन ठेवा, सकाळ संध्याकाळ दारामध्ये दिवा लावा, घरामध्ये देवारा ठेवा. आणि जर घरामध्ये देवपूजा असेल तर काळ्या पिशा आणि चपट्या बाटल्या आणू नका. देवाला राग येतो. हो, देवाला राग येतो. त्याचा देवाला काय कोणाला राग येतो?
तुमच्याकडे आहे काय माळी का नाही अजून? 2-4 जण बसलेत पुढं. त्या काळ्या पिशाने जाऊ नका घरी, तुमच्या घरी देव आहे. जर का देवाला त्याचा वास आला आणि त्याला राग आला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नवरा बायकोचे भांडणं, 12 महिने भांडणं सोडचिठ्ठीवर गेले, घटस्फोट करून घेतला. का? देवाला राग आला. देवाला राग आला तर काही होऊ शकतं, आणि देवाच्या मनात आलं तर काही बी होऊ शकतं. हो, अर्थ डोक्यावरती भार आहे, डोक्यावरती भार आहे. आणि योगायोगाने माथा शोभे जटा भार, अंगी विभूती सुंदर, गंध चंदन लाविजा, आपल्या इष्टदेवतेचं ते भूषण आहे. याच्यानंतर विचारलं, तुम्ही काही काम करा पण तुमच्याकडे शंख चक्र आणि गदा राहू द्या. शंख चक्र गदा हाती, शंख चक्र गदा हाती, शंख चक्र हाती, शंख चक्र पाई खड़ा बागर दिए, पाई खड़ा बागर दिए, पाई खड़ा बागर दिए, पाई खड़ा बागर दिए, काकी दोरी पुढे चल, काकी दोरी पुढे चल, पाई खड़ा पाई खड़ा पाई खड़ा बागर दिए, पाई खड़ा बागर दिए, पाई खड़ा जवळ वेळ मर्यादा संपलेली आहे. मी वेळ मर्यादा संपल्याच्या नंतर कीर्तन सांगणं जरा चांगलं नाही. कोणतीही गोष्ट वेळेमध्ये व्हावी. आपला 8:30 ते 10:30चा वेळ, पण सुरू झालं 9ला, 9 ते 11 कीर्तनाची वेळ झालेली आहे. अजून एक छोटीशी सूचना आपल्याला सांगायची आहे. आता तुम्ही मान्य करताल किंवा न करताल हे मला काही वाटत नाही, पण मला हे जरूर वाटतं की 1990 पर्यंत माणसाकडे पैसे नव्हते. माणसं दुकानात जरी गेले तरी धान्य द्यायचे, त्याच्या मोबदल्यात तेल घ्यायचे, साखर घे, मीठ घे, हे सारं घ्यायचे. परंतु थोडी प्रगती झाली. 1990च्या नंतर थोडी प्रगती झाली. थोडे थोडे माणसाकडे पैसे यायला लागले, थोडे थोडे यायला लागले. आमचे गुरु महाराज आचार्य स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराजांच्या 69 पासून त्यांच्याकडे त्यांच्या दैनंदिन वह्या होत्या. त्या 80, 85, 90च्या दरम्यानच्या वह्या पाहिल्या तो वर्गणी किती? 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, जास्त वर्गणी नाही. आणि वर्गणी बी कुठं? कारखान्यावर. अमक्या मुकादमाच्या 100 गाड्या लिहिलेल्या, त्याच्यामध्ये एका गाडीचे 2 रुपये, 200 रुपये झाले. मुकादमाचे 100 रुपये, 300 रुपये झाले. आता 300 रुपये तर चालता चालता लोकांनी तासे सहज करतात, पण त्यावेळेला पैसे नव्हते. त्याचं कारण
सांगू का नको? हा, पण तुम्ही विश्वास केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, या देशाची देवता राजा रामचंद्र बंदिस्त होते. त्यांची पूजा नाही, अर्चा नाही, हात जोडणं नाही, पाय पडणं नाही, दिवा लावणं नाही, आरती नाही, स्तुती नाही, प्रार्थना नाही. आणि जोपर्यंत हे बंद होतं तोपर्यंत आर्थिक उलाढाल माणसाजवळ नव्हती. 90च्या अगोदर माणसं लय शिकलेली नव्हती. 90च्या अगोदर माणसं लय प्रगती पथावर नव्हते. 90च्या अगोदर माणसं फक्त काम करत होते पण जवळ काहीच नव्हतं. पण 90च्या नंतर 92 मध्ये राजा रामचंद्राच्या मंदिराचा दरवाजा उघडला तर या देशातल्या आर्थिक नाडीचा बी दरवाजा उघडला. मला ते चांगलं कळतं. मी वाराणसीमध्ये असताना दिल्लीला गेलो होतो आणि तेव्हापासून राजा रामचंद्राच्या मंदिराचे दगड अयोध्यामध्ये यायला लागले. तेव्हापासून दगड मंदिराचे दगड अयोध्यामध्ये घडायला लागले. तेव्हापासून सत्ता आणि संपत्ती समाजामध्ये येत गेली. 2024च्या जानेवारी महिन्याच्या 22 तारखेला राजा रामचंद्राची मूर्ती मंदिरात बसल्याच्या नंतर हा देश जगाच्या नकाशावरती दुसरा, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाचा देश होईल. आणि म्हणून 22च्या अगोदर 20-21ला खूप काम करा, पण 22ला सकाळी 10 वाजल्यापासून तर 4 वाजूपर्यंत टीव्ही चालू ठेवा आणि टीव्ही जवळ बसून राजा रामचंद्राची मूर्ती कशी बसते हे डोळ्याने पहा. जरूर तुम्ही पहा. परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने मला त्या सुवर्ण संधीचं निमंत्रण आलेलं आहे. निमंत्रण आलेलं आहे. जाताना मी एकला जाणार आहे. बाकी कोणाला निमंत्रणामध्ये लिहिलेलं है कोई नहीं आ सकता भाई, आप अकेले आइए. मैंने कम से कम हमारा भाई ड्राइवर और मत सेवक भले वो आएंगे लेकिन वहां तक आएंगे, अंदर नहीं आ सकते. आणि म्हणून योगायोगाने जगातले साधू, जगातले संत, जगातल्या संप्रदायातले सारे संत त्या ठिकाणी येणार आहे. या देशाचे महान हस्ती त्या ठिकाणी येणार आहे. आपण हे सुद्धा त्याचा आनंद जरूर जरूर घ्या आणि आपल्या डोळ्याचं पारणं फेडा. सर्वसामान्य माणसाला 22 तारखेला जाणं बंद आहे, पण त्याच्यानंतर काही दिवस काही राज्यातून रेल्वे फ्री केलेली शासनाने. जायला तुम्हाला जा, दर्शन करून या, फ्री रेल्वे. नाही जमलं तुम्हाला, मे महिन्यामध्ये आमचे गुरु महाराज आचार्य स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराजांचा तिकडे एक सप्ताह होणार आहे. त्या सप्ताहाला तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता. तुम्हाला अयोध्येचं दर्शन करता येईल, वाराणसीचं दर्शन करता येईल, इलाहाबादचं दर्शन करता येईल, गंगासागरचं दर्शन करता येईल, जगन्नाथपुरीचं दर्शन करता येईल. एवढं सारं करण्यात आणि सप्ताह घालण्यामध्ये जवळजवळ वेळ लागेल 18-19 दिवसाचा. पैसे लागतील 10,100 रुपये. ज्याला यायचं आहे त्याने आता बुकिंग करून ठेवा. ऐन वेळेला होणार नाही. भाऊला कल्पना आहे किती परेशानी घ्यावी लागते. येणारे माणसं काही कमी नाही, जवळजवळ 400-500 माणसं, त्या सर्वांना घेऊन जायचं आणि या सर्वांना देवदर्शन करून पुन्हा परत आणायचं. ज्याला जमेल ते रेल्वेने जा, ज्याला जमेल ते जेव्हा जमेल तेव्हा जा. नाही कोणाला जमलं तर आमच्या बरोबर चला, आम्ही तुम्हाला राजा रामचंद्राचं दर्शन करून आणू. नाही तुम्हाला 22 तारखेला जमलं तर मी तुमच्या सर्वांच्या वतीने जाणार आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या.
मी राजा रामचंद्राचं दर्शन करून आपल्या वतीने सर्वांच्या वतीने राजा रामचंद्राला जरूर समजून सांगेल। हमारे भी बहुत वारकरी आना चाहते लेकिन आ नहीं पावे, कई दिनों के बाद आ जाएंगे, उनको संभाल लेना और सर्वांच्या घरामध्ये सुख समृद्धी देना, एवढी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने करण्यात येईल। आता 100% कीर्तन संपलेलं आहे। ज्ञानेश्वर बाहुली राज बाहुली ज्ञानेश्वर बाहुली हरी जय जय ज्ञानेश्वर बाहुली ज्ञानेश्वर बाहुली ज्ञानेश्वर बाहुली ज्ञानेश्वर बाहुली ज्याला यायचंय त्यांच्यासाठी आमच्याकडे इथे